नमस्कार. वैष्णवीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर तुम्ही 2 मिनिटाची मॅगी नेहमीच बनवत असाल, पण आज आपण बनवणार आहोत मस्त अशी व्हेज आणि स्पायसी मॅगी. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये घालूया जिरे. जिरे मी अर्धा चमचा घातले आहे. एक छान बारीक चिरलेला कांदा आणि सोबतच एक बारीक चिरलेली शिमला मिरची. आता याला छान परतून घ्यायचं आहे. खूप जास्त प्रमाणात परतू नका, थोडासा क्रंचीनेस आपल्या भाज्यांमध्ये राहिला पाहिजे. आता यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल तिखट आणि याला छान परतून घेऊया. मी इथे बॅडगी मिरची पावडर वापरली आहे. तुम्ही काश्मीरी लाल मिर्च देखील वापरू शकता. यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे. आता घालूया चवीपुरतं मीठ. खूप जास्त प्रमाणात मीठ घालू नका, कारण मॅगीमध्ये आणि मसाल्यामध्ये देखील ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे जास्त प्रमाणात मीठ घालण्याची आवश्यकता पडणार नाही. यामध्ये घातलं आहे 1 ग्लास पाणी आणि आता संपूर्ण मिश्रणाला उकळी आली की त्यामध्ये घालूया 1 पॅकेट मॅगी. मॅगी तुम्हाला जर तोडून आवडत असेल तर तुम्ही तोडून घालू शकता. मी इथे संपूर्ण मॅगी घालून घेतली आहे आणि आता घालूया मस्त मॅगी मसाला. मॅगी ही मॅगी मसाल्याशिवाय अपूर्णच असते, त्यामुळे मॅगी मसाला हा मॅगीमध्ये घालावा तर लागणारच ना. संपूर्ण मसाला छान मॅगीमध्ये मिक्स करून घेतला आहे. आता 15 ते 20 सेकंद आपल्या मॅगीला छान मस्त झाकण ठेवून दम देऊया आणि मग नंतर कोथिंबीर घालून याला गार्निश करूया. कोथिंबीर छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच गरमागरम मॅगी ताटामध्ये सर्व करूया. मस्त अशी आपली चटपटीत व्हेज टँगी अशी मॅगी बनून तयार आहे. तुम्ही छोटी भूक असेल तर त्यासाठी अशी मॅगी नक्की बनवून खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.